हाय, गुड मॉर्निंग. तर मी आत्ता उठलेली आहे. आत्ता वाजलेत 9:30 आणि मी आता चहा बनवते आहे. चहा वगैरे पिऊन मग मी बाहेर जाईल. सो आईचा फोन खराब झाला आहे. आय डोंट नो काय झालं आहे. स्क्रीन अजिबातच काम करत नाही. डिस्प्ले नाही गेला, टचपॅडसुद्धा नाही गेला, पण काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे. सो विचार करते की आज आईला नवीन फोन घ्यायचा. सो पण आईला नवीन मोबाईल घ्यायला जाऊया. अद्रक अद्रक वाला छान छान गरम गरम चहा. हे छान पैकी चहा उकळतोय. इथे माझा चहा तयार आहे. तर चहा पिणार आणि मग बाहेर जाईल. मी निघाली आहे परत डान्स क्लासकडे, कारण त्या दिवशीचे डेकोरेशनचं सामान घेऊन गेले होते मी, माळा किंवा फोकस वगैरे, ते सगळं वापस घेण्यासाठी. तुम्ही जर तो व्लॉग पाहिला नसेल तर नक्की बघा. आणि इथून मी जाणार आहे आईला फोन घेण्यासाठी. ऑफकोर्स मी तुम्हाला म्हटलं होतं की मी आईला फोन घेणार आहे नवीन, सो ते घेईन. आणि त्यानंतर मी माझ्या डिझायनरकडे एकदा जाणार आहे. बिकॉज ऑफ थोडीशी मला पॅन्टचा इश्यू येतो आहे, जो मी कॉस्ट्यूम रेडी करून घेतला होता यामध्ये गणपतीच्या गाण्यासाठी. सो त्याचा जरा पॅन्टचा मला इश्यू येतो आहे फिटिंगचा. सो ते थोडं एक व्यवस्थित करून घेणार आहे. आणि आणखी एक नवीन ड्रेस मी टाकलेला आहे बनवायला, जो आहे नवरात्रीसाठी. सो स्टे ट्यून. मी त्याच्यावरसुद्धा लवकरच शूट करेन. मी जस्ट सगळं सामान घेऊन निघाली आहे. फोकस लाईट्स आणि माळा वगैरे या सगळ्या गोष्टी घेऊन निघाली. आता घरी जाईन. आधी हे सगळं घरी ठेवेल आणि जो गरब्याचा ड्रेस आहे त्याचे मेजरमेंट्स मला द्यायचे आहेत. फोन सगळ्यात शेवटी घेईल. फोन घेतल्यावरती डिरेक्ट घरी येईल मी, कारण आपल्याला आईची रिॲक्शन बघायची आहे. आता मी घरात सगळं सामान ठेवलं आहे आणि आता मी निघाली आहे परत बाहेर. निघाली आत्ता. सगळ्यात आधी मी मंदिरात जाते, दर्शन घेणार आणि मग तिच्याकडनं मी नेहमी ड्रेसेस स्टिच करून घेते. मी जस्ट माझं मेजरमेंट दिलं आहे आणि एक शूट करणार आहे. खूप सुंदर शूट असणार आहे माझं, त्यामुळे मी ड्रेस तुम्हाला दाखवला नाही ब्लॉगमध्ये की कसा असणार आहे. सो त्यावर मी शूट करेन, तेव्हा मग तुम्हाला कळेलच. आणि तो ड्रेस वगैरे घेऊन मी आत्ता निघाली आहे. पुन्हा आता काहीतरी खाईन, कारण भूक लागलेली आहे भयानक. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं, मी फक्त चहा पिऊन बाहेर निघाले. सो आता काहीतरी खाईन. आत्ता आम्ही नाश्ता करायला आलो आहे. मी मगाशीच येणार होते, पण तिकडे जायला म्हणजे ड्रेस घेण्यासाठी जायला खूप लेट झाला असता, म्हणून जस्ट आत्ता मी नाश्ता करण्यासाठी आली आहे. 2:15 झालेत. जगा वेगळा नाश्ता सुरू आहे. जेवणाच्या वेळेमध्ये मी नाश्ता करते, पण ठीक आहे. सो आईला फोन घेतलेला आहे आणि आता आईची रिॲक्शन बघूया घरी गेल्यावर. आत्ता मी जाते आहे स्किन क्लिनिकमध्ये, कारण मला जरा ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम येतो आहे अराउंड द नोज आणि चिनवरती इथे. सो मग मी तिकडे जाते आत्ता क्लिनिकमध्ये जाते आहे. स्किनच्या प्रॉपर गायडन्स खाली मी याला ट्रीट करणार आहे, कारण पार्लरमध्ये आणि स्वतः घरी होम रेमेडीज वगैरे करण्यापेक्षा प्रॉपर तुम्ही कन्सर्न करून डॉक्टरला जर या गोष्टी केल्या तर त्या कधीही चांगल्या. त्यामुळे आय प्रेफर की मी स्किन क्लिनिकमध्येच जाणार. सो जस्ट मी आली आत्ता स्किन क्लिनिकमध्ये, जसं तुम्हाला म्हटलं. आता बघूया इथे काय मॅम रेकमेंड करतात मला, काय सोल्युशन देणार मला या गोष्टीवरती. सो मी सांगेनच नंतर माझी प्रोसिजर झाल्यावरती. की जर मला मध्ये व्हिडिओ काढता आला तर मी नक्कीच काढेन आणि ती क्लिप ॲड करेन. मला
सो आत्ता वाजलेत 5:30 आणि माझी प्रोसिजर आत्ता कंप्लीट झाली आहे. जो मला ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम होता त्यालासुद्धा ट्रीट केलं. ॲक्च्युली आता स्किन थोडीशी डार्क दिसत असेल आय नो, बट प्रोसिजरनंतर भरपूर सनस्क्रीन आणि बरंच मॉइश्चरायझर यूज केलेलं असल्यामुळे डस्ट फेसवरती चिटकून बसते. सो त्यामुळे थोडीशी स्किन रफ दिसत असेल माझी, बट खूप छान मॅमने ट्रीट केलं आणि मी प्रत्येक वेळी मॅमकडेच जाते ट्रीटमेंटसाठी. मी आत्ता घरी आली आहे आणि माझ्याकडे बरंच सामान आहे, खूप जास्त, ज्यामध्ये आईचा फोनसुद्धा घेतलेला आहे. डॉक्टरकडे मला बराच वेळ लागला, म्हणजे जवळपास एक अर्धा-पाऊण तास माझा वेटिंगमध्ये गेला आणि त्यानंतर प्रोसिजरला एक अर्धा तास लागला. आत्ता 6 वाजले, पण आईला मोबाईल देणार आहे, तर बघूया आपण आईची रिॲक्शन. हे बघ, कॅनचा ड्रेस आणला, पकड, चावी घ्या ती. हा ड्रेस दिला तिने मस्त बार्बीचा मोठा. आणि डॉक्टरकडे गेले होते. अजून बघूयात काय. फोन धर. हा फोन दिलाय मी, जो तुम्ही बघितलाय आधीच्या क्लिपमध्ये. आमची आई फक्त मनातून खुश होते, वरून काहीच रिॲक्शन दाखवत नाही. ओके, सो जस्ट आली आहे मी घरी आणि मला खूप छान वाटत आहे. खूप छान ट्रीटमेंट झाली माझी. मी पण तुम्हाला सांगेन की तुम्ही त्वचा स्किन क्लिनिकमधूनच करा, कारण मला खूप आवडतात तिथल्या ट्रीटमेंट्स आणि रिझल्ट खूप छान आहे. त्यातल्या त्यात मी याआधी त्यांची ॲडसुद्धा केली होती, बट हां, आत्ताची ही ॲड नाही आहे, माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे त्यांच्याबद्दलचा. सो मला त्यांनी रिकमेंड केलं पील करा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्ससाठी. सो मी पील केलं आणि मला एक नॉर्मल फेस रिज्युनेशन हवं होतं. का? कारण आत्ता गणपती लक्ष्मी आहेत ॲक्च्युली आणि मला जास्त माझ्या स्किनची केअर करता येत नाही किंवा जमत नाही, कारण तिकडे असल्यामुळे, मुंबईला असल्यामुळे मी जास्त स्किनवरती लक्ष देत नाही, खूप जास्त त्याला छेडत नाही ॲक्च्युली. म्हणजे स्क्रबिंग, मास्क वगैरे हे काही करत नाही. मग त्याच्याशिवाय आपली स्किन चांगली राहावी आणि क्लीन राहावी, कुठलेसुद्धा त्याच्यावरती पिंपल्स किंवा डार्क स्पॉट्स किंवा पिगमेंटेशन येऊ नये, यासाठी मी नॉर्मल फेस रिज्युनेशनचे ट्रीटमेंट मॅमकडून घेते. सो आता मी करणार आहे चहा सगळ्यांसाठी. जस्ट आत्ता चहा केला आहे मी सगळ्यांसाठी. आता चहा वगैरे पिणार आणि मला वाटतं मी परत बाहेर जाणार आहे, कारण आईला साड्या घ्यायच्या आहेत लक्ष्म्यांसाठी आणि मलाही घ्यायच्या आहेत बऱ्यापैकी साध्या साड्या, कारण शूटसाठी लागणार आहेत. माझ्याकडे अजिबातच साड्या नाही आहेत स्वतःसाठी. सो मी विचार करते की मलासुद्धा 2-4 साड्या घ्याव्या मी. आणि जी मी ट्रीटमेंट केलेली आहे स्किनची, ते पुढचे 5 दिवस मला अजिबात मेकअप करायला अलाउड नाही आहे किंवा फेसवॉश, सोप काही अप्लाय करायला अलाउड नाही आहे स्किनवरती. फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढंच मला अप्लाय करायचं आहे, याशिवाय मला दुसरं काही अप्लाय करायचं नाही.